एमपीएससी परीक्षार्थींच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी शरद पवारांचा आयोगाच्या अध्यक्षांना फोन। ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी आरक्षणातील तांत्रिक अडचणींवरती तोडगा काढा अशा प्रकारच्या सूचना, तर मुख्यमंत्र्यांनाही फोन करण्याचं दिलं आश्वासन। नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांचा लाडकीचा हप्ता कमी होणार। लाडकी बहीण योजनेतील 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये हप्ता। नमो शेतकरी सन्मान आणि लाडकी मिळून 1500 रुपये मिळणार। राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू। राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि पाणी टंचाईचा आढावा घेतला जाणार। मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी अहवालाबाबतही कॅबिनेटमध्ये चर्चा। पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी आज कारवाईची शक्यता। ससूनच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय असणार? मंगेशकर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर घैसास यांच्यावर काय कारवाई होणार? रुपाली चाकणकर देणार माहिती। नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार निलेश मेश्रामच्या शाळा आणि संपत्ती पोलिसांच्या रडारवर। 5 शाळांच्या माध्यमातून मेश्रामने जमवली 50 कोटींची माया। नातेवाईकांच्या नावे ही शिक्षण संस्था। भारतातील टोल नाके लवकरच बंद होणार। सरकार सॅटेलाइट आधारित टोल संकलन प्रणाली राबवण्याच्या तयारीत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा। वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास थेट बँक खात्यातून पैसे होणार कट। नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये गोळीबारामध्ये सोशा रेस्टॉरंटचे तरुण मालक अविनाश भुसारी यांचा मृत्यू। दुचाकीवरून आलेल्या 4 आरोपींनी झाडल्या गोळ्या। घरात चोरी करून पळणाऱ्या तरुणाशी भिडली तरुणी। पालघरच्या आदर्श नगर परिसरातील घटना। चोरट्यांसह झालेल्या झटापटीमध्ये तरुणी जखमी। स्थानिकांनी चोरट्याला पोलिसांच्या दिलं ताब्यात। महाराष्ट्रात थंड हवेच्या ठिकाणी घामांच्या धारा। लोणावळ्यात पारा 38 अंशांवर। इगतपुरी तोरणमाळमध्ये ही तीच स्थिती। पर्यटकांची निराशा। 2025च्या अखेरीपर्यंत सोनं 1.5 लाख रुपये प्रतितोळा होण्याचा अंदाज। अमेरिका आणि चीनमधील वाढत्या ट्रेड वॉरचा परिणाम। मंदीतही अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सोन्याच्या मागणीत वाढ। विदेशी गुंतवणूक फंड गोल्डमन सॅक्सचा दावा।